झी 24 तास एक पाऊल पुढे. पुढचं पाऊल मालिकेत कल्याणी खरोखरच पुढचं पाऊल टाकते आणि तेही घरच्यांच्याच मदतीनं. कारण कल्याणी सध्या शिकते कम्प्युटर आणि ह्यासाठी खास अक्कासाहेबांची तिला साथ मिळते. चला तर मग ह्याबाबत अक्कासाहेब आणि कल्याणी काय म्हणतात ते जाणून घेऊया. पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर आहोत आणि आपल्यासोबत आहेत अक्कासाहेब आणि कल्याणी. खूप खूप स्वागत आहे झी 24 तास मध्ये. नमस्कार. कल्याणीने आणखीन एक पुढचं पाऊल उचललेलं आहे. तिला टेक्नो सावी व्हायचंय आणि तुमचा सपोर्ट दिसतोय खूप खूप. हो, माझा सपोर्ट आहेच, कारण माझ्या घरात सुना नाही आहेत, माझ्या मुली आहेत आणि मला वाटतं ती लग्न करून इथे आल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी पण आपण प्रयत्न केला होता. 10वी 12वी इथे झाली ती आणि मला वाटतं पुन्हा एकदा एक स्वप्नाली इथे आल्यामुळे आणि शिक्षण तिच्यासोबत असल्यामुळे मला वाटतं पुन्हा एकदा कल्याणीला आणखीन सुविद्य करण्यासाठी माझ्यापेक्षाही जास्त स्वप्नालीची भूमिका यात आहे. पण अर्थात जसं नेहमीच होतं की कल्याणीला माझा पाठिंबा असतोच. जेव्हाही कुठलं चांगलं काम करायला ती पाऊल पुढे टाकते तेव्हा तिच्यासोबत मीही ते पाऊल टाकते. त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हणालात की टेक्नो सॅवी होणार बहुतेक आमची कल्याणी. कल्याणी एरवी स्वयंपाकघरात खूप रमणारी, ही भाजी करू की ती भाजी करू, सगळ्यांना खायला हे करणारी. का बरं असं अचानक मनात आलं की आपण कम्प्युटर वगैरे शिकावं? कारण कुठेतरी आता कल्याणीला जाणवायला लागलंय की आपण जमान्याच्या खूप मागे चालतोय आणि म्हणून तिलाही मेन तर हेतू तिचा हाच आहे की नवऱ्याला मदत करायची आहे कामात, कुठेतरी जाऊन नवऱ्याचं मन जिंकून घ्यायचं आहे. तो जे तिला नेहमी अडाणी अडाणी असं बोलत असतो तर आणि तिला असं मिळालं की सासूबाई जर म्हणतात की माझी स्वप्न तू पूर्ण कर, मी जे केलं नाही ते तू पूर्ण कर. सो कल्याणीने आता जिद्द आहे तिची ती की मी शिकणार, मला शिकायची इच्छा आहे. सो आता कम्प्युटर तिला स्वप्नाली शिकवतीये, क्लासला जायला लागली आहे ती. सो आता ती शिकणार. एकदम घराबाहेर पडतेस आणि काहीतरी शिकायसाठी, क्लाससाठी म्हणा कम्प्युटरचं. कसं वाटतंय त्या क्लासरूममध्ये गेल्यानंतर? जसं सांगतात ना नेहमी सर टीचर्स आपले क्लासमध्ये गेल्यावर की तुम्ही आधी तुमचा होमवर्क करून यायचा, किंवा आधी जर का आपण घरी अभ्यास केला असेल तर क्लासमध्ये जाऊन जर का टेक्स्टबुक वाचलं तर आपल्याला कळतं की हां हे आपण वाचलेलं आहे, आधी हे शिकवलेलं आहे. सो माझी घरामधली टीचर स्वप्नाली असल्यामुळे तिने मला काही गोष्टी शिकवल्यात आधी बेसिक्स. सो क्लासमध्ये पहिल्या दिवशी तर आपल्याला प्रत्येक जणांना जसं वाटतं की कसे फ्रेंड्स असतील, कसं आपल्याला कळेल, कम्प्युटर पहिल्यांदा हाताळणार, हे सगळं दडपण तर असतंच. पण कुठेतरी बेसिक गोष्टी पहिलेच घरनं क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे सर जेव्हा शिकवत आहेत तेव्हा त्या नव्याने शिकण्याच्या ऐवजी त्यांची रिव्हिजन जास्त होती. कसं तुमचा कल्याणीवर जरा जास्तच प्रेम राहिलेलं आहे प्रत्येक वेळी आणि तो इतरांचा मग तुम्हाला रोष सहन करावा लागतो. यावेळी असं काही होण्याची शक्यता दिसते? नाही, काहीही चांगलं करताना या जगात समाजात आपण जेव्हा चांगलं करायला जातो कुणा ना कुणाचा तरी विरोध असतोच. आणि कल्याणीवर असं माझं काही वाजवीपेक्षा जास्त प्रेम नाही आहे. मला वाटतं की अक्कासाहेब त्या व्यक्तीवर प्रेम करतात नेहमी, किंवा त्या व्यक्तीवर तिचे आशीर्वाद असतात जी खरी आहे आणि त्यापैकी एक कल्याणी आहे. म्हणून मी काही माझ्या बाजूनी करत नाही तर ती डिझर्विंग असते, म्हणून कदाचित तसं तिच्या बाजूनी. आणि दुसऱ्या बाजूला रुपाली असल्यामुळे आपोआपच या बाजूचं पारडं जास्त जड होतं. पण आज ती घराबाहेर पाऊल टाकते आणि थोडंसं सोहमला चकित वगैरे करायचा हेतू असल्यामुळे मला जास्त तिच्यावर लक्ष द्यावं लागते, कारण आज तशी तिला सवय नाही आहे घराबाहेर फार पडायची. अर्थात क्लासला गेल्यानंतर तिच्याच वयातल्या पण ज्यांची लग्न झाली नाही तशा मुलं मुली असतील, तिला काही त्रास होऊ नये याची अर्थातच मी काळजी घेईन. आणि तसं पाहिलं तर मला असं वाटतं की तिला माहिती आहे तिला काय करायचं बाहेर जाऊन. तिला या घराण्याची, सरदेशमुख कुटुंबाची इज्जत काय आहे या कोल्हापुरात ते माहिती आहे. तेव्हा कुठलंही चुकीचं पाऊल ती टाकणार नाही आणि ज्या उद्देशाने ती बाहेर पडली आहे तेवढंच उत्तम करून ती बाहेर पडेल. कल्याणी, कसं वाटतंय क्लासरूममध्ये नवीन मैत्रिणी, नवीन शिक्षक, शाळा सोडून तुला आता बरेच दिवस झालेले आहेत? तसं खूप छान वाटतंय. पहिला दिवस म्हणजे जसं प्रत्येकाला पहिल्या दिवशी मुळात तर एकमेकांची ओळख करून घेण्यात आणि सगळं समजून घेण्यात हे जातो, तसाच कल्याणीचाही पहिला दिवस. पण त्यातही तिला कुठेतरी एक सपोर्ट मिळतोय सासूबाईंचा की बघू आपण कोण तुला कसं चिडवतंय किंवा काय. कारण इतर मुली ज्या आहेत कम्प्युटर शिकायला येतात त्यांचा एकूणच पोशाख, त्यांचं राहणीमान हे वेगवेगळं आहे आणि कल्याणी एकूणच ज्या प्रकारे राहते वागते तशीच ती क्लासलाही जाणार. त्यामुळे तिचा एक वेगळा ऑल टुगेदर वेगळा एक्सपिरियन्स असणार तिचा, की तिला चिडवतायत का मग फ्रेंड्स, किंवा तिच्याबद्दल काही कमेंट्स केल्या जात आहेत का. पण ह्या सगळ्यामध्ये ही सासूबाईंनी तिला सपोर्ट केलेलं आहे. क्लासमध्ये पण सासूबाई तिला सोडायला येतात पहिल्या दिवशी. सो कुठेतरी तिला एक मॉरल सपोर्ट आहे. सो ती ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून नक्की पुढे जाईल.
आमचा कल्याणीला तिनं टोपणं सावी व्हावं, कम्प्युटर शिकावं असा पाठिंबा आहेच आहे. पण तिला आता बाहेर पडायचं आहे, तिच्याच वयाच्या मैत्रिणींशी भेटायचं आहे. तिने लुक पण चेंज करावं असं नाही वाटत? नाही, मला वाटतं म्हणजे बदलाव चांगल्या गोष्टींसाठी काही करायला हरकत नाही, पण हे तर सौभाग्य लेणं आहे. साडी काय, मंगळसूत्र काय, हे गजरे काय. आणि मला वाटतं कल्याणीची ही ओळख आहे. शिक्षण वेगळा मुद्दा असतो आणि त्यासाठी आपल्याला पोशाख बदलण्याची गरज मला भासत नाही. कारण आपण पोशाख कुठलाही घातला तरी आपलं मन आणि बुद्धी ह्या आपल्याच असतात. सो मला वाटतं की त्याची गरज भासणार नाही, कारण या वेशभूषेत सहज जिंकेल ते सगळ्यांना. कल्याणी, अगदी शेवटचा प्रश्न की आता तू बाहेर पडतेस घराबाहेर, सोहम या सगळ्याकडे कसं बघतोय? कारण तू आता तुझ्या मैत्रिणी असणार, तुझे शिक्षक असणार क्लासमधले. सोहमला याबद्दल काय वाटतं, असं तुला काय वाटतं? मुळातच ह्या सगळ्या गोष्टी सोहमराव यांच्यापासून लपूनच केल्या जातात, कारण त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. कल्याणी एवढं शिकू शकते बाहेर जाऊन, स्वतः क्लासला जाऊ शकते, कम्प्युटर हँडल करू शकते, स्वतः त्यात काही करू शकते. मुळात हेच खूप नवीन आहे सगळ्यांसाठीच. त्यामुळेच कल्याणींनी आणि घरातल्या सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की आपण सोहमला सरप्राईज द्यायचं आहे. त्यामुळे त्यांना अजून काहीच माहीत नाही आहे. खूप धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट. तर कल्याणी आता पुढचं पाऊल उचलते. ती आता कॉम्प्युटर शिकणार आहे आणि यासाठी तिला अक्कासाहेबांचाही तितकाच सपोर्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्रसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.